नमस्कार. तर आषाढी एकादशी जवळ आली आहे. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर उपवास असला की आपण एकतर साबुदाणा खिचडी बनवतो किंवा साबुदाण्याचे वडे बनवतो. पण या आषाढी एकादशीला तुम्ही हे उपवासाचे दहीवडे एकदा नक्की ट्राय करा. एकदम हलके फुलके स्पंजी बनतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात आणि पचनालासुद्धा खूप छान आहेत हे दहीवडे. एकदम नरम मुलायम म्हणजे कापसासारखे बनून तयार होतात आणि घरातील सगळ्यांना खूप आवडतील हे दहीवडे. आणि हे दहीवडे आहेत ना, तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट बनवून घेणार. अतिशय सोपी आहेत बनवायला. तर चला आपण पटापट हे उपवासाचे चटपटीत असे दहीवडे कसे बनवायचे ते बघूयात. तर इथे बघा, दहीवडे बनवण्यासाठी आहेत ना, पाऊण वाटी एवढी मी इथे भगर घेतली आहे. याला वरीसुद्धा म्हणतात काही ठिकाणी किंवा उपवासाचे तांदूळ वगैरेसुद्धा म्हणतात. तर इथे पाऊण वाटी एवढी भगर आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे साबुदाणे घेतलेत मी. तर साबुदाणे आहे ना, पाव वाटी एवढेच घेतलेत. म्हणजे जेवढे आपण भगर घेऊत ना त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी आपल्याला साबुदाणा थोडासा घ्यायचा आहे. त्यानंतर आहे ना, हे भगर आणि साबुदाणा आपल्याला स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. यामध्ये ना धूळ वगैरे असतो, त्यामुळे ते स्वच्छ निघायला पाहिजे, म्हणून आपण 2 पाण्याने हे साबुदाणे आणि भगर धुवून घ्यायचीत. त्यानंतर बघा, आता भगरमध्ये थोडं जास्त पाणी घालायचं आहे आपल्याला भिजण्यासाठी आणि साबुदाण्यामध्ये फक्त साबुदाणा भिजेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे बघू शकता भगरमध्ये थोडं जास्त घातलं आहे मी भगरीच्या वर येईपर्यंत. त्यानंतर आपल्या 3 ते 4 तास हे साबुदाणे आणि भगर छान पाण्यामध्ये भिजवून घ्यायची. इथे बघू शकता 4 तासानंतर साबुदाणा एकदम असा हाताला मऊ लागतो आणि भगरसुद्धा छान भिजलेली आहे. त्यानंतर बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना, सगळ्यात आधी भगर आपल्याला घालायची आहे. भगर बारीक होत नाही लवकर, त्यामुळे ना भगर आधी घालायची. सगळं पाणी मी त्यातलं निथळून घेतलं आणि भगर ह्यामध्ये घालून घेतली आहे. त्यामध्ये आहे ना थोडंसं एखादा टीस्पून एवढं पाणी असेलच ह्या भगरीमध्ये शिल्लक, म्हणजे ती भगर पाण्या भरलेलीच होती, त्यामध्ये मी पाणी एक्स्ट्राचं घातलं नाही आहे. आणि आता जो साबुदाणा आपण भिजवलेला होता ना, तर ह्यातला आपल्याला साबुदाणा याच्यामध्ये घालायचा आहे वरून आणि 1 टीस्पून एवढा साबुदाणा आहे ना शिल्लक ठेवायचा आहे. पूर्ण साबुदाणा ह्याच्यामध्ये घातला नाही आहे. इथे मी 2 चमचे एवढं आंबट दही घातलं बस. ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी किंवा दही जास्तीचं घालायचं नाही आहे. एवढंच आपल्याला घालून हे मिक्सरला छान असं बारीक आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही एकदम बारीक आणि असं गाढं हे बॅटर आहे. याच्यामध्ये पाणी किंवा दही मी जास्त घातलं नाही, त्यामुळे आहे ना हे आपलं बॅटर गाढच आहे थोडंसं आणि आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे याची, ह्याच्यापेक्षा पातळ नको आपल्याला. त्यानंतर बघा, असं हँड मिक्सरने आहे ना असं मस्त ह्याला छान असं एकाच दिशेमध्ये असं फेटून घ्यायचं, म्हणजे जे आपलं बॅटर आहे ना ते छान असं हलकं फुलकं बनलं जातं. इथे बघू शकता त्यामध्ये एअर भरल्या जाते आणि हे बॅटर असं फुलल्यासारखं होतं छान. आणि फिरवल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आहे ना मी इथं थोडंसं जिरं घातलं. जिरं जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली घातली आणि इथे मी चवीपुरतं मीठ घातलं. आणि तुम्ही जर उपवासाला अद्रक खात असाल ना, तर तुम्ही याच्यामध्ये 1 छोटा अद्रकचा तुकडासुद्धा खिसून घालू शकता. त्यानंतर जो आपण साबुदाणा बाजूला ठेवलेला होता तो साबुदाणा मी ह्याच्यामध्ये घातला आणि ह्याला छान मिक्स करून घेतलं. साबुदाणा असा घातल्याने आहे ना, तो जेव्हा आपण हे दहीवडे खातो तर ते दाताखाली येतो तेव्हा खूप छान लागतो, तो त्याची चव भारी लागते. हा बिलकुल ऑप्शनल आहे. तुम्ही असा साबुदाणा ह्या दहीवड्यामध्ये घातलात तरी चालेल किंवा नाही घातला ना तरीसुद्धा चालेल. आता मीठ छान टाकलं होतं त्यामध्ये, तर मी ते छान चमच्याने मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर जस्ट दहीवडे तळायच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चिमटीभर एवढा खायचा सोडा घालायचा आहे. सोडा नसेल तर तुम्ही त्यामध्ये इनो ते सुद्धा घालू शकता. आता इथे दहीवडे मी तळण्यासाठी तेल घातलं कढईमध्ये. तेल आपलं मीडियम गरम करायचं आहे आपल्याला आणि मीडियम टू हाय हीटवरच आपल्याला हे दहीवडे आहे ना तळण्यासाठी टाकायचे आहे. गॅस अजिबात लो नको किंवा फुलसुद्धा नको, आपल्याला मीडियम गॅस ठेवायची आहे. जर आपण लो ठेवला तर आपले दहीवडे तेलकट बनतील किंवा कढईला चिटकतील आणि हाय ठेवला तर वरून ते करपल्यासारखे होतील आणि आतून कच्चे राहतील. त्याच्यामुळे आहे ना मीडियम गॅसवरती आपल्याला हे दहीवडे आहेत ना टाकायचे आणि तळताना बघा एका बाजूने आधी तळून घ्यायचे आणि मग पहिली बाजू तळली की आपल्याला दुसरी बाजू पलटून दुसरी बाजूसुद्धा तळून घ्यायची आहे. सारखे उलटपुलट जास्त हे दहीवडे करायचे नाहीत. दोन्ही बाजूनी एकदा तळले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जास्त वेळ आपण उलटपुलट केले की आपले जे वडे आहेत ना हे तेलकट बनतात. त्यानंतर बघा असा ह्याला फक्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे दहीवडे तळून घ्यायचे आहेत. हे एवढे हलके फुलके बनतात ना, असे एकदम मस्त हाताला असे एकदम हलके लागतात. पहिला फेर काढल्यानंतर इथे मी दुसऱ्या फेराला तळण्यासाठी हे दहीवडे टाकलेत आणि हा बघा दुसरा फेरसुद्धा छान मस्तपैकी तळून निघालात. खूप असे हलके फुलके झालेत. हे बघा तुम्ही एवढे भारी दिसत आहेत ना हे.
आणि खायला अप्रतिम लागतात। तर इथे आहे ना दहीवडे सगळे तळून झालेले होते। त्यानंतर इथे मी कोमट पाणी घेतले बरं। ह्या कोमट पाण्यामध्ये इथे मी मीठ घातलं, काळं मीठच मी ह्या पाण्यामध्ये घातलं थोडंसं। आणि जे आपले दहीवडे होते ना ते सगळे मी ह्या पाण्यामध्ये आपण भिजवून ठेवणार आहेत। तर जास्त वेळ नाही भिजवले तरी चालतात, पण कमीत कमी 15 मिनिटे तरी आपल्याला ह्या पाण्यामध्ये हे दहीवडे भिजवून ठेवायचे, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं ऑइल असेल ना ते निघून जातं आणि दहीवडे आपले एकदम नरम मुलायम बनतात। आणि हे बघा सगळे दहीवडे आता भिजलेत मस्त। आता इथे मी सर्व करत आहे, तर हे पाणी ह्या दहीवड्यांनी मस्त पेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ह्यातलं सगळं पाणी पिळून घ्यायचं आपल्याला हलक्या हलक्या हाताने, आणि कापसासारखे हे दहीवडे आपले बनून तयार आहेत। सगळे पाणी काढून मी हे दहीवडे काढून घेत आहे याच्यामध्ये। इथे दहीमध्ये मी आहे ना आधी साखर घालून दही छान असं मिक्स करून घेतलं होतं। दह्यामध्ये साखर घालून त्याला छान रवीने घुसळून घ्यायचं, म्हणजे आपलं दहीवड्यासाठी जे दही आहे ना आपल्याला प्लेन दही लागतं। आणि दहीवड्यासाठी दही घेताना आहे ना थोडंसं फिक्कच दही घ्यायचं, म्हणजे खूप जास्त आंबट दही आपल्याला नकोच। त्यानंतर बघा ह्या वड्यावरती मस्त असं दही घालायचं। इथे मी याच्यावर आहे ना चिमूटभर काळं मीठ घातलंय आणि चिमूटभर लाल मिरची पावडर घातलं। जर तुमच्याकडे बटाट्याचा खीस वगैरे असेल ना तो सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती घालू शकता। आणि बस आपले सिंपल चटपटीत असे उपवासाचे दहीवडे तयार आहेत। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि दहीवडे कसे वाटले तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काय आवडलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा।